स्वराज्य नगर परिसरात आमदार विजयकुमार देशमुख यांनी तब्बल 70 लाख रुपयांच्या निधीतून मुख्य रस्ता व पाण्याच्या पाईपलाईन टाकण्याच्या कामाचा शुभारंभ रविवारी केला। या कामामुळे परिसराचा चेहरा मोहरा बदलणार असून नागरिकांच्या दीर्घकालीन मागणीची पूर्तता झाली आहे। कार्यक्रमाला नगरसेवक किरण पवार, नगरसेवक आनंद चंदनशिवे, गणेश पुजारी, राजाभाऊ आलुरे, विनय ढेपे, समाधान आवळे, अमोल झाडगे तसेच स्वराज्य विहारमधील सर्व महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या शुभारंभानंतर परिसरातील राजकीय वर्तुळात या विकास कामाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। आमदार देशमुख यांच्या पुढाकारामुळे स्वराज्य नगरचा विकास वेग घेणार अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी व्यक्त केली। येणाऱ्या काळामध्ये मला इथं कसं आहे, बाउंड्रीवरचा प्रभाग असल्या कारणानं मला जरी प्रभाग तुटला असेल तर या भागातील एक 50% मतदान जे माझ्या भागात म्हणजे इतर राहिलेत आणि मतदान माझ्याकडे आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये प्रभाग क्रमांक 5 मधले जे आपले नगरसेवक आहेत त्यांना पण या भागामध्ये फायदा होईल। आणि येणाऱ्या काळ म्हणजे काही रस्ते राहिलेले आहेत। आता परवाच इथे पाण्याची लाईन क्रॉस करायचं होतं, आम्ही आमदार साहेबांना फोन केला, साहेबांनी लगेच अधिकाऱ्यांना फोन करून लगेच इथे पाण्याची लाईन एक 4 पाईप घालून रोड क्रॉस लगेच पाण्याची लाईन घालून दिली। त्याचबरोबर हर हर घर नळ म्हणजे ज्यांना नळ नाही त्यांच्यासाठी बिगर कोटेशनचं नळ कनेक्शन देण्याचं पण आमदार साहेबांनी सांगितलं। म्हणजे ज्यांना नळ नाही त्यांच्यासाठी बिगर कोटेशन म्हणजे एकाला 10 ते 15 हजार रुपये वाचलेत आणि त्यांनी उद्या परवा आपले नळ कनेक्शन जोडून घ्यावे। आणि येणाऱ्या काळामध्ये जे राहिलेले रस्ते असतील ते आमदार विजयकुमार देशमुख मालकांच्याच निधीतून होणार आहे। बाकीचं कुणीही रस्ते करू शकणार नाही, कारण की नगरसेवकाला 35 ते 30 लाख रुपये बजेट असते। हाच रस्ता 23-24 लाख रुपयाचा म्हटल्यानंतर नगरसेवकांनी प्रभागामध्ये काम कसं करायचं। तर आमदार साहेबांच्या माध्यमातून या भागामध्ये आम्ही 14 ते 15 कोटी रुपये आणून वसंत विहारचं वॉशिंग्टन करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला होता। आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही जी राहिलेली कामं आहेत ते बाकी कुणी करू शकणार नाहीत। आमदार देशमुख मालक यांच्या माध्यमातून आम्ही म्हणणार राजाभाऊ असेल, पुजारी मेंबर असेल, आवळे मेंबर असेल, विनय ढेपे असतील किंवा झाडगे असेल किंवा आमचे भाजपचे या भागातील जे उमेदवार असेल त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहावं एवढंच मी सांगतो। आणि त्याचबरोबर वसंत विहारमधील जे मतदान जे बाळ्याला जावं लागत होतं, मालक आपण इथे एक बूथ तयार केले शाळेमध्ये, कारण की ह्या भागातली लोक बाळ्याला जाण्यापासून वंचित राहत होते। जाऊ दे बाबा आपण बाळ्याला जाऊन मतदान करत म्हणजे मतदान होत नव्हतं तसंच हे प्रभाग क्रमांक 5 मध्ये वसंत विहारमध्ये आपण मूक बधीर शाळेमध्ये एक बूथ तयार केलेलं आहे 900 ते 1000 मताचं। तर आमच्या येणाऱ्या काळामध्ये जे आमचे उमेदवार असतील त्यांना भरभरून मत, मी तर राजाभाऊंना म्हणलं राजाभाऊ 900 950चं बूथ आहे पण 800 ते 900 मतदान होईल आणि त्यापैकी समोरच्या विरोधकाला 50 आणि बाकीचे 750 मतदान असं पडेल असं आपलं वातावरण इथं आहे। येणाऱ्या काळामध्ये आपण सगळे मिळून चांगलं काम करू आणि मालकांच्या व आमच्या सगळ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहू एवढंच बोलतो। कार्यक्रमाचे आयोजन आपल्या हक्काचा सेवक किरण शंकर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते।